हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 2 चं प्रिपरेशन इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी. आजच्या सेशनमध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. आणि 26 सप्टेंबर 2022 चा पेपर आपण सॉल्व्ह करायला घेतलेला आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करताना एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. राईट, आपण ही डेट खूप टार्गेट करून ठेवली आहोत कारण आपल्याला ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करायची आहे. सो त्याच्यासाठी पेपर 1 प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याची फर्स्ट बॅच 5 फेब्रुवारीला स्टार्ट झाली. आता दुसरी बॅच जी आहे ती 10 फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. डेली एक टेस्ट असेल किंवा 2 टेस्ट असेल ते 50 डेज मध्ये ते मॅनेज करणार आहोत आम्ही, ज्यामध्ये तुम्हाला ह्या 50 टेस्ट 6 वाजता दिली जाईल आणि 7 वाजेपर्यंत तुम्ही ती सबमिट करू शकता. त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एका तासामध्ये पेपर 1 कसा सॉल्व्ह करायचा याची प्रॅक्टिस होईल. सगळ्या युनिट वरचे टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील आणि फुल सिलेबस वरचे सुद्धा टेस्ट इथे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील. सोल्युशन आणि स्कोर तुम्हाला त्या टेस्ट मध्ये बघता येणार आहेत. एका टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. अशी टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये. ठीक आहे, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट साठी आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत, जे तुम्हाला लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी हेल्प करतील. ज्याची फीस आहे 1600 रुपये आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंटची फीस होते 1280 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेम प्रोसिजरने तुम्ही हे मिळवू शकता. फीस करून फक्त स्क्रीनशॉट शेअर करा आणि लगेचच नोट्स एमसीक्यू तुम्हाला मिळतील. So let's start with today's first question. The analysis of Heckscher and Ohlin theory is based on Heckscher-Ohlin सिद्धांताचे विवेचन डॅश डॅश वर घेतले जाते. ऑप्शन्स आहेत absolute advantage on the difference in a factor endowment among different nations. Then comparative advantage on the difference in factor endowments among different nations. Absolute advantage on the difference in labor endowment among different nations. Comparative advantage on the difference in labor endowment among different nations. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत विविध राष्ट्रांच्या घटक मुबलकतेतील सापेक्ष लाभ तफावती. त्यानंतर विविध राष्ट्रांच्या घटक मुबलकतेतील तुलनात्मक लाभ तफावती. विविध राष्ट्रांच्या श्रम मुबलकतेतील सापेक्ष लाभ तफावती आणि विविध राष्ट्रांच्या श्रम मुबलकतेतील तुलनात्मक लाभ तफावती. तर याच्यासाठी तुम्हाला हेक्स्चर-ओव्हलिन सिद्धांत जो आहे तो माहिती पाहिजे. हेक्स्चर-ओव्हलिन सिद्धांतानुसार याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. इथे करेक्ट आहे ऑप्शन बी करेक्ट आहे. विविध राष्ट्रांच्या घटक मुबलकतेतील तुलनात्मक लाभ तफावती. हेक्स्चर-ओव्हलिन सिद्धांत काय सांगतो, ज्या राष्ट्राकडे ज्याची मुबलकता आहे त्यांनी त्यापासून उत्पादन तयार करावं. फॉर एक्झाम्पल इंडिया आहे, भारत आहे, भारताकडे श्रम जास्त आहेत. ठीक आहे, भारताकडे काय जास्त आहेत, श्रम. ठीक आहे, आणि USA किंवा अमेरिकेकडे काय जास्त आहे तर टेक्नॉलॉजी किंवा मशिनरी कॅपिटल जास्त आहे, त्यामुळे ते त्याच्याशी निगडीत उत्पादन जास्त करतात. ठीक आहे, सो हेक्स्चर-ओव्हलिन मध्ये हे सांगितले की ज्या नेशन्सकडे किंवा ज्या राष्ट्रांकडे ज्याची मुबलकता आहे त्याचं प्रोडक्शन करावं किंवा त्यापासून प्रोडक्शन करावं. सो म्हणून ऑप्शन बी इथे आपलं करेक्ट आलेलं आहे क्वेश्चन नंबर साठी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे in this international institution was set up in 1956. ठीक है, it is a part of World Bank Group institutions. It gives loans and guarantee to member countries. It listed institution refers to above this. ठीक है, एका संस्थेची उद्दिष्टे सांगितलेली आहेत किंवा त्या वैशिष्ट्ये क्लिअर केलेली आहेत की त्या संस्थेची कोणती कोणती आहेत. या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना सन 1956 मध्ये झाली होती. ही संस्था जागतिक बँक समूह संस्थेचा भाग आहे. ही संस्था सदस्य राष्ट्रांना कर्जे व हमी देऊ करते. तर ही संस्था कोणती आहे, ही 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत एका संस्थेबद्दल आणि ती संस्था कोणती आहे हे सांगायचं आहे. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत
फर्स्ट आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दॅट इज IMF, देन इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट IBRD, ठीक आहे, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन अँड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. आणि इकडे ऑप्शन मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ, आंतरराष्ट्रीय विकास संघटन. सो या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ. ठीक आहे, याच्याबद्दल जेव्हा तुम्ही डिटेल वाचाल तर ही संस्था आहे कर्ज देण्यासाठी काम करते. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जागतिक बँकेच्या समूहाअंतर्गत काम करते, म्हणजे त्यांच्या सोबत काम करते. ठीक आहे, त्यांच्या खाली काम करते. आणि 1956 मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. 1956 म्हणून ही संस्था ही जी वैशिष्ट्य असलेली संस्था आहे ती आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे The amended FERA was passed in dash dash and it was replaced by dash dash in. ठीक आहे, सुधारित फेरा कायदा डॅश डॅश मध्ये संमत करण्यात आला आणि त्या जागी डॅश डॅश कायदा डॅश डॅश मध्ये अंमलात आणला. ठीक आहे, फेरा जो आहे कायदा, ठीक आहे, दॅट इज फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973. ठीक आहे, जो आता ठीक आहे आन्सर सांगितलं मी याचं काय आहे. तर हा जो कायदा होता फेरा तो कधी आला होता हे आपल्याला ऑप्शन मध्ये बघायचं आहे आणि तो कशाने रिप्लेस झाला होता हे पण आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, सो ऑप्शन्स आहेत 1973 सेबी, 1993 1973 फेमा, 1999 1975 फेमा, 1999 1973 फेमा, 1990. ठीक आहे, आता याच्यामध्ये फेराला फेमा मध्ये कन्वर्ट करण्यात आलं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त इयर आपल्याला बघायचं आहे, पण याच्यामध्ये हा ऑप्शन फर्स्ट ऑप्शन तर आपल्या तिथेच कट होत आहे. ठीक आहे, एवढं तर आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर फेमा जे मी बोलले जसे 1973 मध्ये फेरा ऍक्ट आला होता हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे सी पण ऑप्शन इथे जाईल आपला. दोनच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक आहेत, एक तर फेमा आणि 1973, 1999 आणि 1990. तर याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी. ठीक आहे, 1999 लक्षात राहील. फेमा ऍक्ट 1999 ला आला होता, फेरा ऍक्ट 1973 ला आला होता. फेरा हा ऍक्ट किंवा हा कायदा फेमा मध्ये कन्वर्ट करण्यात आला होता, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे फॉर दिस क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न आहे The Prevention of Money Laundering Act was passed in the dash dash year. अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा डॅश डॅश साली संमत करण्यात आला. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे की हा कायदा कधी आला होता किंवा कधी संमत करण्यात आला होता. ऑप्शन्स आहेत 2001, 2008, 2002, 2007. ठीक आहे, 2001, 2003, 2002 आणि 2008 7. ठीक आहे, 2003 नाहीये, 2008च आहे आय थिंक. येस, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 2002. ठीक आहे, 2002 मध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता. कोणता? सावकारी प्रतिबंध करण्याचा कायदा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. नॅरो मनी अँड ब्रॉड मनी आर ऑलवेज द सेम. Narrow money is greater than broad money. Narrow money is the same as broad money depending on the policy of the government. Broad money is always greater than narrow money. ठीक आहे, संकुचित पैसा हा विस्तृत पैसा नेहमी तेच असतात. संकुचित पैसा व विस्तृत पैशापेक्षाही जास्त असतो. त्याच्यानंतर सरकारी धोरणानुसार संकुचित पैसा व विस्तृत पैसा हे तेच असतात. विस्तृत पैसा व संकुचित पैशापेक्षा नेहमीच जास्त असतो. नॅरो आणि ब्रॉड मध्ये तर आपल्याला डिफरन्स कळतोय. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन तुम्ही देऊ शकता, आन्सर तुम्ही देऊ शकता. राईट, ब्रॉड मनी आणि नॅरो मनी मध्ये फरक असणार आहे. संकुचित पैसा विस्तृत पैसा नावामध्येचा फरक आहे, तसंच त्याच्या पैशामध्ये किंवा त्याच्या रूपामध्ये सुद्धा फरक आहे. ठीक आहे, आणि वरचे तिन्ही जे स्टेटमेंट्स आहेत, विधानं आहेत, ते काय करत आहेत, त्या दोघांमध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं, संकुचित पैसा विस्तृत पैसा नेहमी तेच असतात. तेच असतात म्हणजे अनचेंजेबल आहेत. अनचेंजेबल असतात का ते? नाही. त्याच्यानंतर संकुचित पैसा व विस्तृत पैशापेक्षा जास्त असतो. छोटा नॅरो मनी
नॅरो जो वस्तू आहे ती विस्तृत वस्तूपेक्षा मोठी असू शकते का? नाही, म्हणजे बी ऑप्शन पण नाही. सरकारी धोरणानुसार संकुचित पैसा व विस्तृत पैसा तेच असतात. आता सेम हे स्टेटमेंट आहे, फक्त सरकारी धोरणानुसार म्हटलेलं आहे, पण हे सुद्धा चुकीचं आहे. मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, की ब्रॉड मनी हा नेहमी नॅरो मनी पेक्षा कसा असतो? मोठा असतो. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, करेक्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया विच इज द करेक्ट डेफिनेशन ऑफ M1? भारताच्या संदर्भात M1 ची बरोबर व्याख्या कोणती आहे? पुढचा प्रश्न आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया विच इज द करेक्ट डेफिनेशन ऑफ M1? भारताच्या संदर्भात M1 ची बरोबर व्याख्या कोणती? ऑप्शन्स आहेत, M1 इज इक्वल टू करन्सी प्लस डिमांड प्लस डिपॉझिट. हे तुम्हाला माहिती पाहिजे की M1 काय आहे, M2 काय आहे, M3 काय आहे, M4 मध्ये काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट M1, त्याच्यानंतर M1 करन्सी प्लस टर्म डिपॉझिट, करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट प्लस अदर डिपॉझिट, करन्सी प्लस पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट. आणि इकडे मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, पैसा किंवा मागणी ठेव, त्याच्यानंतर M1 पैसा किंवा मुदती ठेव, त्याच्यानंतर पैसा प्लस मागणी ठेव प्लस इतर ठेवी, त्याच्यानंतर पैसा परत पोस्टाच्या बचती. ठीक आहे, सो याच्यापैकी करेक्ट आन्सर काय आहे? जस्ट टेक टाइम अँड टेल. कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही आन्सर. ओके, सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी. M1 मध्ये काय काय येतं? पैसा, मागणी ठेवी आणि इतर ठेवी या येत असतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये M1 M2 काय आहेत? नॅरो मनी आहेत, आणि M3 आणि M4 काय आहेत? ब्रॉड मनी आहेत. ब्रॉड मनी मध्ये भरपूर सोर्सेस त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, आणि M1 M2 मध्ये ठराविक अशा ठेवी, ठराविक सोर्सेस इन्क्लुडेड असतात, म्हणून इथे नॅरो मनी हे M1 आणि M2 ला नॅरो मनी म्हटलं जातं. ठीक आहे, क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज M1 और M2, नॅरो और ब्रॉड मनी. ओके, पुढचा प्रश्न बघूया. Which of the following is not source of aggregate monetary resource in India? खालीलपैकी कोणता भारतातील समग्र मौद्रिक संसाधनाचा स्रोत नाही हे सांगितलेलं आहे. ऑप्शन्स आहेत, नेट बँक क्रेडिट टू गव्हर्नमेंट, बँक क्रेडिट टू द कमर्शियल सेक्टर, नेट फॉरेन एक्सचेंज असेट टू द बँकिंग सेक्टर, नेट पब्लिक डेट ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे, इकडे मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, सरकारला दिलेले कर्ज, बँक कर्ज, व्यापार क्षेत्राला दिलेले बँक कर्ज, बँकिंग क्षेत्राकडील विदेशी चलन साठा, सरकारचे नक्त सार्वजनिक कर्ज. ओके, सो यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? समग्र मौद्रिक संसाधनाचा स्रोत नाही असं विचारलेलं आहे, म्हणजे याच्यापैकी त्यांना रिसोर्स नाही असं म्हटलेलं आहे, ते सांगायचं आहे. ऑप्शन वाचलेले आहेत, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सरकारचे सार्वजनिक कर्ज. ठीक आहे, ओके, सो याचा डी आन्सर करेक्ट आहे. हे याच्यामध्ये येत नाही, मॉनिटरी रिसोर्स मध्ये येत नाही, इंडियाच्या मॉनिटरी रिसोर्स मध्ये येत नाही. ओके, बाकीचे तिन्ही येतात. पुढचा प्रश्न आहे, इन द ऑर्डर टू डिटरमाइन द एक्सटर्नल व्हॅल्यू ऑफ रुपी, इंडिया शिफ्टेड फ्रॉम फिक्स्ड पर व्हॅल्यू ऑफ रुपी टू द बास्केट ऑफ करन्सीज कंप्राइजिंग डॅश डॅश इन 1975. ठीक आहे, रुपयांची बाह्य किंमत ठरवण्यासाठी भारताने सन 1975 मध्ये स्थिर विनिमय किमतीचा त्याग करून डॅश डॅश या चलनाच्या समूहाशी रुपया निगडीत केला. ठीक आहे, कोणत्या कोणत्या चलनांच्या समूहाशी रुपया निगडीत केलेला आहे? ऑप्शन्स आहेत. आता हे कशा पद्धतीने केला याचा क्रम पण लावायचा आहे, ऑर्डर इथे आपल्याला फॉलो करायची आहे, की पहिले कोण, दुसरं कोण, तिसरं कोण आणि चौथं कोण. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत, पाउंड स्टर्लिंग, अमेरिकन डॉलर, येन अँड जर्मन मार्क. ठीक आहे, सेकंड ऑप्शन आहे पाउंड स्टर्लिंग, युरो, अमेरिकन डॉलर, येन. ठीक आहे, तिसरं ऑप्शन आहे युरो, पाउंड स्टर्लिंग, जर्मन मार्क अँड येन.
चौथा ऑप्शन डी आहे युरो, येन, अमेरिकन डॉलर अँड जर्मन मार्क. ठीक आहे. सो यापैकी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. 48 चं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. पाउंड स्टर्लिंग, त्याच्यानंतर अमेरिकन डॉलर, त्याच्यानंतर येन आणि त्याच्यानंतर जर्मन मार्क अशा पद्धतीने काय केलेलं आहे? रुपयाची बाह्य किंमत ठरवण्यासाठी ऑर्डर फॉलो केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर कॉन्ट्रीब्युटर टू इंडियाज फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स. भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये कशाचा मोठा वाटा आहे? ऑप्शन्स आर गोल्ड, एसडीआर्स, फॉरेन करन्सी असेट अँड एडीआर्स. ठीक आहे. सोने, सेम मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत. सोने, एसडीआर, विदेशी चलन मत्ता, त्याच्यानंतर एडीआर्स. सो याच्यामध्ये भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे विदेशी चलन मत्ता, फॉरेन करन्सी असेट्सचे याच्यामध्ये काय आहे? जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. मोठा वाटा आहे म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे ऑल स्टेट कॉर्पोरेट बँक्स इन इंडिया आर शेड्यूल्ड बँक्स. भारतातील सर्व राज्य सहकारी बँका या अनुसूचित बँका आहेत. ऑल शेड्यूल्ड बँक्स आर नॅशनलाइज्ड बँक्स. सर्व अनुसूचित बँका या राष्ट्रीयकृत बँका आहेत. हे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. व्हॉट कॅन यू से अबाउट दिस स्टेटमेंट. हे दोन स्टेटमेंट दिले, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंड आर इनकरेक्ट. Statement first is incorrect and statement second is correct. Statement first is correct and statement second is incorrect. Both statement first and statement second are correct. विधान पहिलं आणि विधान दुसरं हे दोन्ही चूक आहेत. विधान एक आणि विधान दोन. विधान एक चूक आहे, विधान दोन बरोबर आहे. विधान एक बरोबर आहे, विधान दोन चूक आहे. विधान एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे. सो यापैकी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. एक बरोबर आहे. भारतातील सर्व राज्य सहकारी बँका ह्या शेड्यूल्ड बँक्स आहेत, अनुसूचित बँक्स आहेत. आणि ऑल शेड्यूल्ड बँक्स आर नॅशनलाइज्ड बँक. शेड्यूल्ड बँक्स कधी नॅशनलाइज नाही नसतात. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे सेकंड स्टेटमेंट आहे ते कसं आहे? चूक आहे. म्हणून याचा आन्सर ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे. या क्वेश्चन साठी. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्यासाठी एवढंच होतं. उद्या आणखीन काही एमसीक्यूज बघूया या सेम क्वेश्चन पेपरचे. विल कंप्लीट दिस क्वेश्चन ॲज सून ॲज पॉसिबल. ओके. Let's end today's session. Thank you for today's session.